नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. इथे कल्पना अस्मिताच्या टेन्शनमध्ये असते. तिचा स्वभाव जरा विचित्र होत चालला आहे. त्याचं कारण काय हे जाणून घेण्यासाठी सायली तिच्या खोलीतनं गेली होती. ती बाहेर येते तर कल्पना त्याचं कारण विचारू लागते. तर कल्पना जेव्हा ऐकते कारण तेव्हा तिला खूप शॉक बसतो. कारण इथे कारण ती अस्मिताने सांगितले आहे सचिनसोबत ती पुन्हा नवीन संसार सुरू करण्याचा विचार करते. हे ऐकल्यानंतर कल्पना म्हणू लागते की ती वेडी झाली आहे का? तिला समजत नाही का सचिन तिला चीट करतोय? एवढं सगळं होऊनही त्याच्या स्वभावात तिला वाटतं का बदल होईल? तो फार डॅम्बिस दिसतो मला. तो तिचा एवढा दिवसापासून विश्वासघात करतोय आणि आत्ता पकडला गेला आहे म्हणून माफी मागतो. पण पुन्हा त्याच वाटेला जर गेला तर? मला ह्या गोष्टीची फार भीती वाटते. सायलीही तेच म्हणते. आता आपण सगळं देवाच्या भरोशावर ठेवू. थोड्या दिवस त्यांना मी सांगितलं आहे शांत राहा आणि बाळाची डिलिव्हरी झाल्यानंतर आपण ह्या गोष्टीवर विचार करूया. इकडे अर्जुन आणि चैतन्यही मोबाईलबद्दल विचार करत असतात. त्यांना खूप सारे पुरावे मिळाले आहे. पण ह्या विषयावरती सायलीसोबत काहीही बोलायचं नाही असं अर्जुनने ठरवलं आहे. आणि अर्जुन म्हणतो की ती फार विचार करते आणि तिला त्रास होऊ नये ह्या गोष्टीपासून थोडा आपण तिला दूर ठेवूया. हे सांगितल्यानंतर चैतन्याला मात्र हे पटत नाही. तो म्हणू लागतो तू जे बोलतोय ना ते चुकीचं आहे. सायली वहिनीनं ह्या सगळ्याबद्दल सांगायला हवं. पण त्याने एक कारण सांगितलं त्यामुळे चैतन्यालाही ते पटलेलं असतं. बघता बघता रात्र झाली, झोपायची वेळ झाली तर सायली म्हणू लागते की मी ना कॉफी गरम करायला गेले आणि त्याच्यानंतर अस्मिताताईंच्या खोलीत गेले. तिथेच माझा भरपूर वेळ गेला. तर माझं ते मोबाईलमध्ये काय भेटलं की नाही ते बोलणं तर अर्धवटच राहून गेलं. नक्की तुम्हाला त्याच्यात काय मिळालं की नाही? तर तो सांगू लागतो नाही गं, काहीच नाही मिळालं. त्याच्यात फक्त कॉन्टॅक्ट नंबर, व्हॉट्सअपवरती झालेली चॅटिंग एवढंच आहे. विशेष असतं त्या फोनमध्ये काहीही मिळाले नाही. तर तूही टेन्शन घेऊ नको, झोप बरं. ही गोष्ट जरा सायलीला खटकते. असं कसं होऊ शकतं? त्याच्यात काहीच मिळालं नाही. आणि बघता बघता रात्र झाली. अर्धी रात्र झाल्यानंतर अर्जुनला चुरचूर लागली आणि तो उठून बसतो. इकडे प्रियाना नागराजला फोन लावते. नागराज म्हणतो एवढ्या रात्री फोन करायची काय गरज आहे? फोन दिलाय म्हणून कधीही करायचं का? कशाला केलाय सांग बरं आता. तर इथे प्रिया सांगू लागते की तू हवालदार माझ्याकडे वाटेल तेवढे पैसे मागू लागलाय आणि मी सारखे सारखे पैसे आणायचे तरी कुठून? माझ्या डोक्याला खूप त्रास होत आहे आणि पैसे अरेंज करणं आता मला शक्य होत नाही. माझे जवळचे होते नव्हते सगळे पैसे संपलेले आहे. तर काय करू मी आता? नागराज म्हणतो कर काहीतरी. हे सगळं मॅनेज करावंच लागेल. नाहीतर काही दिवसांनी तू पण आमच्यासोबत जेलमध्ये असशील. तू बाहेर आहे म्हणून तुला आमची मदत करावीच लागेल. जर केलं नाही तर तुझं नाव आम्ही सगळ्यांसमोर जाहीर करू आणि तू एवढं सुख भोगते ना ते सगळं काही तुझ्या हातातून हिरावून जाईल. ठीक आहे मी बघते काय करते काहीतरी असं म्हणत प्रिया फोन कट करते. खरं तर तिच्याकडे पैसेच संपले. आता पैसे आणावे तर आणावे कुठून? हा पण तिच्यासमोर मोठा पेच उभा राहिला आहे. ते आता पैशांची सोय लावण्याचा प्रयत्न करत आहे. इकडे अर्जुनने रात्रीचीच महिपतची भेट घ्यायचं ठरवलं आणि महिपतला भेटायलाही गेला. महिपतला तो म्हणू लागतो की तू कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय ते तर मला माहीत नाही, पण मला असं वाटतं तू नागराजच्या विरोधामध्ये साक्ष द्यावी. आणि त्याचं कारण म्हणजे मला कळलं आहे तू इतक्या दिवसापासून नागराजला का लपवत होता, का त्याला शिक्षा होऊ नये याचा प्रयत्न करत होता. तुझ्यावर जी केस आहे त्याच्यात तू अडकूच शकत नाही. तू कधीही बाहेर सुटू शकतो हे मलाही माहिती आहे. तर अर्जुनला तो म्हणू लागतो तुला माहिती तर आहे ना, मग कशाला मला इथे सतत बोलवत असतो? अर्ध्या रात्री तुझी झोप खराब करतो माझी पण आणि येतो मला भेटायला काय काय ऑफर्स घेऊन. आता अर्जुन इथे शांतपणे त्याच्याशी बोलत असतो. ऑफर मी तुझ्या भल्यासाठी आणतो. आता माझ्याकडे खूप सारे राजा राणीचे कार्ड आहे. त्याच्यामध्ये एक कार्ड तुझ्या कामाचं पण आहे जे आता मला मिळाले. जर तू माझी मदत केली नाही तर ते कार्ड मी सगळ्यांसमोर ओपन करून टाकेल. इथे महिपत घाबरतो. त्याच्या डोक्याला घाम येतो आणि तो अर्जुनचं सगळं म्हणणं नीट ऐकू लागतो. अर्जुन बोलता बोलता म्हणू लागतो माझ्याकडे एक गोष्ट आहे तुला दाखवू का? खूप महत्त्वाची. तर तो खिशामध्ये हात घालतो आणि मोबाईल बाहेर काढतो. इकडे प्रिया मात्र पैशाच्या टेन्शनमध्ये असल्यामुळे त्यात अश्विनच्या पुढे पुढे करू लागते. अश्विनला पाणी दे, अश्विनची काळजी घे, त्याला काही खायला हवं आहे की नको आहे की ते सगळं काही त्याला विचारू लागते. त्याला जरा विचित्र वाटतं. रोज तर माझ्याकडे लक्ष देत नाही, आज एवढं का लक्ष देत आहे? तर प्रिया म्हणते अरे नाही घे रे. तर ती त्याच्याशी गोडगोड बोलू लागते. त्याला पाणी, त्याला जेवणचं विचारणं आणि त्याला झोपायला लगेच ब्लँकेट वगैरे काढून देणं त्याच्या मागे मागे करत असते. तर इथे तो म्हणू लागतो की तुला काही हवं आहे का? तर ती म्हणू लागते खरं तर माझं एक काम आहे तुझ्याकडे. तर काम काय आहे ते सांग. असं म्हटल्यानंतर प्रिया त्याला काम सांगू लागते.
महिपत मात्र इथे कसल्याही प्रकारे अर्जुनची मदत करायला तयार नसल्यामुळे तर तो मोबाईल काढतो. त्या मोबाईलमधनं साक्षीचे 2-3 फोटो दाखवतो. डोळे भरून बघ, तुझ्या कामाची गोष्ट आहे. ही तुझ्या मुलीसारखी दिसणारी व्यक्ती आहे ना, म्हणजे ती जिवंत आहे. इतक्या दिवसापासून तू तिला लपवून ठेवलं. तू हे नक्कीच करू शकतो, मला माहिती आहे. तरी महिपत म्हणतो, नाही नाही, मी असं काहीही केलेलं नाही. जेलातनं कसं काय तिला बाहेर काढणार मी? तिचा तिथेच खून झाला, तिथेच मेली ती. तर तो म्हणतो, अच्छा, आता मी पोलिसांना अलर्ट केलेलं नाही. जर मी पोलिसांना अलर्ट केलं तर तिला शोधायला 2 मिनटंही पुरेसे आहे. जर तुला तुझी मुलगी सेफ पाहिजे असेल तर मी जे सांगतो ते तू केलंस तरच तुझा फायदा होईल. नाहीतर तुझी मुलगी जेलमध्ये सडत राहील याची मी पूर्णपणे खात्री करून देतो तुला. आता महिपत विचारात पडला. सानी अर्जुन रुबाबात बसलेला असतो महिपतसमोर. त्याला डील सांगू लागतो, तू नागराज विरुद्ध साक्ष दे, त्याला जेलमध्ये टाक, तुला पण बाहेर काढेल, तुझ्या मुलीलाही मी कसल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही, तिलाही बाहेरच ठेवल. जर माझी डील तुला मान्य असेल तर मी माझं तोंड बंद ठेवायला तयार आहे, अशी ऑफर दिल्यानंतर महिपत आता घाबरतो, डोक्याचा घाम पुसतो. अर्जुनचं बोलणं नीट ऐकतो. साक्ष कशी द्यायची, काय करायचं, सगळं काही इथे अर्जुन त्याला सांगू लागतो. महिपत ते सगळं ऐकत असतो. आता तो करणार की नाही, तो शब्द देणार की नाही हा पण प्रश्न आहेच. पण अर्जुन त्याच्या परीने त्याला ब्लॅकमेल करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय आणि महिपत सगळं काही निमूटपणे ऐकत असतो. त्याच्यासमोर आता त्याच्या मुलीचं भविष्य आहे. तिला त्याने बाहेर तर काढलंय, पण आता ती पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून तो प्रयत्न करत आहे. नागराजच्या विरोधात साक्ष द्यावी की नाही हाही त्याच्यासमोर प्रश्न पडलाय. तो विचारात पडलाय काय करावा. इथे अर्जुनने सांगितले, तुझ्याकडे पूर्ण रात्र आहे, तू रात्रभर विचार कर आणि उद्या काय करायचं ते ठरव. इथे अर्जुन पोलीस स्टेशनच्या बाहेर येतो, गाडीत बसतो आणि मग कॉल करतो चैतन्यला. चैतन्य गाढ झोपेत असतो. त्याला अर्जुन सांगू लागतो की मला उद्या सकाळची नागराजची केसची डेट हवी आहे. तर चैतन्य झोपेतच म्हणतो, म्हणजे काय काय करायचे? अर्जुन त्याच्यावर जोरात चिडतो आणि म्हणतो, भानावर आहे, मी जे काम सांगतो ते फार महत्त्वाचं आहे. आणि चैतन्याला काम सांगितल्यानंतर तो म्हणतो, ठीक आहे, मी अरेंज करतो काहीतरी. एवढ्या रात्रीतनं आता ती केसची डेट कशी मिळवायची हे तूच पहा, अर्जुनने सांगितलेलं असल्यामुळे चैतन्य आता त्याची सेटिंग लावण्यात व्यस्त होऊन जातो. आणि सायली मात्र आता झोपेतच स्वप्न पाहत असते. अर्जुनला ती जाब विचारत असते, माझ्यापासून तुम्ही काय लपवताय? तुम्ही माझ्यापासून सतत काही ना काही लपवत आहे, ह्या गोष्टीची मला जाणीव होती. आणि नवरा बायकोच्या नात्यात हे असलं वागणं खपवून घेणार नाही मी, असं म्हणत ती त्याच्यावर चिडते. आत्ता तरी सांगा, तुम्ही काय लपवताय? तुमच्या तोंडावरती लपवण्याचे चिन्ह दिसते. इथे ती खूप घाबरते. झोपेतनं जागी होते आणि विचित्र स्वप्न पडलं म्हणून ती आजूबाजूला पाहू लागते. असं स्वप्न का पडलं असेल मी घर सोडून जाण्याचं? बॅगही भरली, मी घर सोडून चालले, किती विचित्र स्वप्न होतं, असं म्हणत सायली भानावर येते आणि पुन्हा एकदा झोपी जाते. अर्जुन मात्र त्याच्या अगोदरच आलेला असतो आणि गुपचूप झोपी गेलेला असतो. इकडे सकाळ झाली तरी अजून प्रिया अंथरुणातून उठली नाही म्हणून अश्विन तिच्यावर चिडचिड करू लागतो. तर इथे लगेचच ताडकन प्रिया उठते आणि त्याला खुश ठेवायला हवं, कारण आपल्याला त्याच्याकडनं पैसे काढायचे. तर ती त्याचं सगळं म्हणणं ऐकून घेत असते. तिचं कपाट खोलून ती पाहते तर तिच्या कपाटात अस्तव्यस्त झालेलं सगळं दिसते. अश्विनला ती विचारते, तू माझ्या कपाटाला हात लावला होतास का? तर तो म्हणतो, मी का लावेल? लगेचच प्रियाच्या डोक्यात एक गोष्ट येते. ती ते पाऊच खोलते. पाऊचमध्ये मोबाईल महिपतचा ठेवला होता, तो गायब झाला आहे. आता तो कोणी काढला आहे? तर 100% सायलीनेच काढला असेल, म्हणून तिला जाब विचारण्यासाठी आता प्रिया तडातडा निघालेली असते. इकडे मात्र नागराज म्हणत असतो की सतत तुम्हाला बोलवतो जेलमध्ये आणि इथे माझ्या कोर्टात वाभाडी काढण्याचा प्रयत्न करतो. तुला कळत कसं नाही, माझ्या विरोधात काहीच तुला मिळणार नाही. तर इथे तो म्हणतो, माझ्याकडे तुझ्या विरोधात एक हुकमाचा एक्का आहे, राणी आहे. आणि ती राणी म्हणजे साक्षी महिपत शिकरे. इथे साक्षीला लवकरात लवकर तू पळून जा असा निरोप महिपतने दिलेला आहे रात्रीतनं. आता नागराजने आणि महिपतने एकी केली आहे, तेही अर्जुनच्या विरोधामध्ये. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.